सिद्धांत किंवा कोणताही विचारवंत जेव्हा आपण अभ्यासतो की नाही, त्या विचारवंतांचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या संकल्पना समजून घ्या. त्या विचारवंतांनी काही संकल्पना मांडलेल्या असतात. जसं फॉर एक्झाम्पल वर्ग संघर्ष. याच्यामध्ये वर्ग म्हणजे काय? कार्ल मार्क्स काय करतात तर समाजाचं दोन वर्गामध्ये विभाजन करतात. एक म्हणजे आहेरे वर्ग आणि दुसरा नाहिरे वर्ग. आहेरे अशी लोक की ज्यांच्याकडे समाजातले जे काही उत्पादनाची साधनं आहेत, वेगवेगळ्या भौतिक बाबी आहेत, भौतिक संसाधनं आहेत, ती त्यांच्या मालकीची आहेत. भौतिक संसाधनं म्हणजे काय हो? पैसा. भौतिक संसाधनं म्हणजे काय? जमीन. भौतिक संसाधन म्हणजे काय तर तुमचे रिअल इस्टेट. भौतिक संसाधन म्हणजे काय? तुमचे कारखाने. भौतिक संसाधन म्हणजे काय? तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानावर कुणाची मालकी आहे? जमिनीवरती कुणाची मालकी असते? या जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भांडवल आहे, त्या भांडवलावर कुणाची मालकी असते? हे कुणाच्या हाती एकवटलेलं आहे? कोण आहेत ते बिलियनियर्स? कोण आहेत ती लोक? किती आहेत? त्यांचं किती प्रमाण आहे? मग ह्या मुठभर अशा लोकांकडे जे भांडवल आहे, त्या लोकांकडेच जमिनीची मालकी आहे, त्या लोकांकडे तंत्रज्ञान एकवटलेलं आहे, त्यांच्यावर मक्तेदारी त्यांची आहे. हे सगळे कोण आहेत? आहेरे. काय आहे रे तर तंत्रज्ञानावर मक्तेदारी आहे. काय आहे रे? जमिनीवर मालकी आहे रे. काय आहे रे? कारखान्यावर मालकी आहे रे. काय आहे रे? या पद्धतीने उत्पादनाच्या संसाधनावर त्यांची एकाधिकारशाही आहे रे. हे आहेरे वर्ग आहे. त्याच्याकडे सगळं आहे, म्हणून त्याच्याच हाती सत्ता पण आहे. पण दुसऱ्या बाजूला कोण आहे? नाहिरे वर्ग आहे. कोण आहे? नाहिरे वर्ग काय आहे? इतर सर्वसामान्य. हो, काय नाही यांच्याकडे? नाहिरे यांच्याकडे जमिनी नाही आहेत. नाहिरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भांडवल नाही रे. काय नाहीये? तंत्रज्ञानावर, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कामगारांना आहे का त्याचं काही ज्ञान? आहे का त्याच्यावर त्याचं काही नियंत्रण? मग कुणाकडे हे? तंत्रज्ञानावर, जमिनीवर, उद्योगांवर, त्या रिअल इस्टेटवर आहे यांची मालकी? आहे यांच्या हातामध्ये भांडवल? नाही. म्हणून तो कोण आहे? नाहिरे.